नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. बार्शीच्या वैद्यकीय विश्वातील ज्येष्ठ फिजिशियन डॉक्टर गुलाबराव पाटील तसेच ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर मीनाक्षी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपुत्र आणि विख्यात फिजिशियन डॉक्टर रोहन पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर श्रद्धा पाटील हे श्रद्धा हॉस्पिटलच्या माध्यमातून कार्यरत आहेत. श्रद्धा हॉस्पिटलमध्ये अनेक आजारांवर विविध उपचार आणि शस्त्रक्रिया होतात. आज आपण महिलांच्या आरोग्य समस्या, विशेषतः वैवाहिक जीवनाला भेडसावणाऱ्या वंध्यत्व निवारण केंद्राबाबत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर श्रद्धा पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. बार्शी टुडे मध्ये खूप खूप स्वागत आहे. साधारण गायनॅक सर्जन पर्यंतचा आपला प्रवास मेडिकल फील्डमध्ये येण्याचं कारण याबद्दल काय सांगाल? तुम्ही मला इथे बार्शी टुडे यूट्यूब चॅनलवर बोलण्यास संधी दिली याबद्दल मी तुमचे आभार मानते. पहिले तर तुम्ही या सर्वात इम्पॉर्टंट विषयाला म्हणजे जे स्त्री रोग आहे याला एवढं महत्त्व देताय व एवढी जनजागृती करताय याबद्दल सुद्धा तुमचे मी आभार मानते. माझं माहेर आहे लातूरकडचं, रेणापूर तालुक्यामध्ये. तिथे माझं 6th स्टँडर्ड पर्यंत तर माझ्या बाबांची बदली होत असल्यामुळे आम्ही इकडे तिकडे फिरत होतो आणि मग 6th पासून ते 12th पर्यंत माझं शिक्षण मुंबई इथे झालं. 12th नंतर MBBS ला GMC मिरजमध्ये माझं ऍडमिशन झालं थ्रू MHCET आणि त्याच्यानंतर मग जे MS डिग्री केली सर्जरी स्त्रीरोग सर्जनची जी डिग्री केली ती आपण भारती विद्यापीठ मधून 3 वर्ष करून पुणे तिथून त्याच्यानंतर मग फेलोशिप्स इन इन्फर्टिलिटी, रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन असे पुढचे जे सगळे कोर्सेस आहेत ते करून मग आम्ही इथे 6 वर्षापूर्वी बार्शीमध्ये सेटल झालो. तर प्रत्येक विवाहित स्त्री पुरुषांना मातृत्वाची आणि पितृत्वाची ओढ असते, पण अलीकडे विवाह झाल्यानंतर काही वर्ष उलटली तरी गर्भधारणा राहत नाही. अशा वेळी वंध्यत्वामुळे वैवाहिक जीवन आणि एकूणच कुटुंबामध्ये ताणतणाव निर्माण होते. तर त्याची कारणं काय सांगणार? हा जो प्रश्न तुम्ही विचारलाय तो खूप छान प्रश्न आहे, पण ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या पहिले मी हे सांगू इच्छिते की आपल्या नॉर्मल शरीरामध्ये कसं सगळ्या गोष्टी चालतात. जर आपण नॉर्मल गोष्टी समजून घेतल्या तर आपल्याला कारणे पण समजायला सोपं होतं, प्लस त्याची ट्रीटमेंट पण समजण्यास मदत होती. तर ही जी आहे ही आपली गर्भाशयाची पिशवी आहे जी स्त्रियांच्या पोटामध्ये असती. ही गर्भाशयाची पिशवी, ह्या 2 गर्भनलिका, हे 2 अंडाशय व हे आहेत योनिमार्ग. आता महिन्याच्या महिन्याला जे आपले अंडाशय आहेत त्याच्यामधून बीज म्हणजे अंडी तयार होतात व गर्भाशयाच्या पिशवीमध्ये अस्तर तयार होते. आता हे जी अंडी आहेत ती अंडी आपल्या अराउंड 14व्या ते 15व्या दिवशी फुटतात व ती जी गर्भनलिका आहे त्याला ती शोषण करून घेते. शोषण केल्यानंतर हे जे अंडे आहेत ते आपल्या गर्भनलिकेमध्ये इथे थांबतात. त्याच वेळेस जर योनिमार्गामध्ये संबंध आला तर शुक्राणू असे पोहत पोहत वरती जातात व ह्या अंड्याला भेटून त्याचं गर्भ तयार होतो व तो गर्भ गर्भाशयाच्या पिशवीतून ह्या अस्तरामध्ये घर बनवून तिथे प्रेग्नन्सी राहते. ह्या सगळ्या गोष्टीला महिनाभर जातो व पाळी चुकल्यानंतर लगेच पहिल्या नाही तर दुसऱ्या दिवशी जरी प्रेग्नन्सी टेस्ट केली तरी ती पॉझिटिव्ह येते. समजा जर कुठल्याही कारणाने प्रेग्नन्सी नाही राहिली तर मग त्या स्त्रीला पाळी येते. त्या पाळीमध्ये हे जे अस्तर असतं बनलेलं ते वाहून जातं व नवीन नेक्स्ट मंथ मध्ये नवीन अंड्यासाठी नवीन अस्तर तयार होतं. तर आता ही जर गोष्ट समजून घेतली आपण तर आपल्याला समजेल की बाई कारणं कुठली कुठली असतात. तर कारणांमध्ये आपण ते डिव्हिजन करतो. एकतर फिमेल इन्फर्टिलिटी म्हणजे स्त्रियांच्या रिलेटेड, दुसरं आहे मेल इन्फर्टिलिटी म्हणजे पुरुषांच्या रिलेटेड. स्त्रियांच्या रिलेटेड बघितलं तर पहिले गर्भाशयाच्या पिशवीमध्ये अशा गाठी असणे, अस्तर बरोबर न तयार होणे, इथं कुठलं तरी इन्फेक्शन नाही तर जंतू संसर्ग असणे. दुसरं हे जे ट्यूब्स आहेत त्या ट्यूब्स मध्ये अशी, आता ही नॉर्मल ट्यूब आहे इकडे अशी तुम्हाला फुगलेली दिसतेय, त्याच्यामध्ये पाणी साठणे, नाहीतर मग ही ट्यूबच बंद असणे इन्फेक्शनमुळे, हे कारणं असू शकतात. तिसरं म्हणजे हे अंडाशयाची कारणे असू शकतात ज्याच्यामध्ये अंडी बनायला प्रॉब्लेम येतो, नाहीतर अंडी असायलाच प्रॉब्लेम असू शकतो. दुसरी गोष्ट अंडी फुटण्याचा पण प्रॉब्लेम असतो ज्याला आपण PCOD म्हणतो, जेणेकरून बाबा महिन्याच्या महिन्याला जी पाळी येत नाही स्त्रियांना त्याच्यामुळे सुद्धा गर्भधारणा व्हायला प्रॉब्लेम येतो.
चौथी गोष्ट म्हणजे वजायनल इन्फेक्शन, इथे जंतू संसर्ग असले तरी सुद्धा प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येऊ शकतो. राहिली आता पुरुषांविषयी संबंधित म्हणलं तर दारू तंबाखू यांनी शुक्राणूच्या गतीवरती व त्यांच्या मॉर्फोलॉजीवरती फरक पडतो. तर जे सीमेन रिलेटेड पॅरामीटर्स असतात बेसिकली ते पुरुषांच्या आपण तपासणी केली तर आपल्याला त्यांची कारणं ती सापडू शकतात. नाहीतर मग कुठल्या कुठल्या जोडप्यांमध्ये दोन्ही कारणं असतात, स्त्रियांविषयी पण असतात पुरुषांविषयी पण असतात. आता वंध्यत्व जेव्हा होतं एका जोडप्याला तेव्हा ते जोडप्याचा प्रॉब्लेम असतो, पण आपल्या समाजामध्ये आपण बघतो की बाई स्त्रीचा प्रॉब्लेम आहे का पुरुषांचा प्रॉब्लेम आहे. हा जो आता हे विचार करण्याचा जी पद्धत आहे ती पद्धत ऍक्च्युली आपण बदलली पाहिजे. कशामुळे तर जर आपण विचार केला कुठल्या पण स्टुडंटचा विद्यार्थ्याचा तर आपण म्हणतो की बाबा मॅथ्स मध्ये स्ट्रॉंग आहे इंग्लिशमध्ये कमी आहे, पण पर्सेंटेज 90% पडलं. तसंच कधी कधी स्त्रियांमध्ये प्रॉब्लेम असतो पुरुषांमध्ये नसतो, पण जर तो एकमेकांना त्यांनी बॅलन्स करून घेतलं तर वंध्यत्व होत नाही. पण जर स्त्री एकदम स्ट्रॉंग आहे पुरुषामध्ये प्रॉब्लेम आहे पण जर तिने बॅलन्स करून घेतलं तरी सुद्धा वंध्यत्व होत नाही. आणि जर दोघांमध्ये प्रॉब्लेम असेल तर मग वंध्यत्वाचं प्रमाण जास्त होतं व त्यांना जास्त खटपट करावी लागते. म्हणून मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की बाबा जे हे वंध्यत्वाचा टॉपिक आहे त्यामध्ये स्त्री व पुरुष असं बोलण्याच्या ऐवजी आपण ऍज अ कपल जर टीम वर्क केलं तर मग आपल्याला अजून चांगले रिझल्ट भेटतात. छान सांगितली वंध्यत्वाची कारण. तर अशा वंध्यत्व निवारणाबाबत कोणते उपचार आपल्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये केले जातात? उपचार आता आपल्या हॉस्पिटलमध्ये तर सगळेच केले जातात, पण जर जोडप्याचं बघितलं तर उपचार पहिले चालू होतं तर तपासण्यांपासून. आता तपासण्यांमध्ये पहिली गोष्ट तर आपल्याला स्त्रियांबद्दल सोनोग्राफी करावी लागते. कुठं अशा गाठी आहेत का, अंडाशय कसे आहेत, ट्यूब्समध्ये कुठं पाणी साठलेलं आहे का, बाकी सगळं जे हे सामान आहे ते बरोबर आहे का नाही बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्त्रियांना एक्सरे करायला सांगतो. हा जो एक्सरे असतो त्याला आपण हिस्टेरोसॅल्पिंगोग्राफी म्हणतो. ह्याच्यामध्ये आपण एक इथून औषध सोडतो जे आपल्या गर्भनलिकेतून पोटात जातं व त्यावेळेस आपण एक्सरे काढतो. यांनी आपल्याला समजतं की बाबा आपल्या ट्यूब्स कशा आहेत, चालू आहेत का बंद आहेत. व तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्वाची म्हणजे रक्ताच्या तपासण्या, ज्यामध्ये आपण शरीरातले हॉर्मोन्स केमिकल्स तपासतो जे हे सगळ्या सामानाला काम करवतात. जे माझ्या अंडाशयाला सांगतात की बाबा अंडे बनव, अस्तराला सांगतात अस्तर बनव, हे जे केमिकल्स आहेत ते पण तपासणं खूप गरजेचं आहे. तसंच पुरुषांच्या संबंधित म्हणलं तर सर्वात महत्वाची तपासणी म्हणजे सीमेन अनालिसिस, ज्याच्यामध्ये आपण शुक्राणूची गती, त्याचे आकार, त्याच्यामध्ये काही व्यंग आहेत का ह्याची आपण तपासणी करतो. हे सगळ्या तपासण्या झाल्यानंतर मग आपल्याला समजतं की बाबा आपल्यामध्ये नक्की प्रॉब्लेम आहे का नाही. आता वंध्यत्व म्हणजे जर आपण लग्नानंतर बरोबर पद्धतीत 1 वर्ष संबंध केला आणि तरी सुद्धा जोडपं प्रेग्नंट झालं नाही तर आपण म्हणतो की आपण कमीत कमी वंध्यत्वाच्या तपासण्या तरी करून घेतल्या पाहिजेत. आणि जर त्यामध्ये काही निघालं तर मग ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. 80% जोडपे 1 वर्षात प्रेग्नंट होतात. त्याच्या पुढे 5 ते 10% दुसऱ्या वर्षात काही न करता पण प्रेग्नंट होऊ शकतात. व राहिलेली जी 15% आहेत त्याच्यातली शक्यतो 5 ते 10% आपल्याला काहीतरी कारण सापडतात व 5 ते 8% जोडपे अशी राहतात ज्यांच्यामध्ये आपल्याला काही सुद्धा कारण सापडत नाहीत. त्याला आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणतो की स्त्रीचे पण सगळे रिपोर्ट चांगले आहेत, पुरुषाचे पण चांगले आहेत, तरी सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही. जेव्हा काही कारण सापडतं तेव्हा ट्रीटमेंट सांगणं पण सोपं पडतं व ट्रीटमेंट देणं पण सोपं पडतं. ते पेशंटला एक्सेप्ट करणं पण सोपं पडतं. पण ज्या वेळेस आपल्याला काही कारण सापडत नाही त्यावेळेस ते जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम डॉक्टरसाठी पण तेवढाच मोठा होतो. तर मग अशा पद्धतीने आपण पुढची ट्रीटमेंट ठरवायचं म्हणलं तर ह्याच्यामध्ये 3 सर्वात कॉमन, आता हे सगळ्यांना माहित पण असतील, सर्वात कॉमन ट्रीटमेंट्स असतात. ज्यात पहिली म्हणजे ओव्ह्युलेशन इंडक्शन आणि टाइमली इंटरकोर्स, ज्यामध्ये आपण ही जी अंडी आहेत अंडाशयाला एक्स्ट्रा खत पाणी देऊन, गोळ्या औषधं देऊन तिथे 1 नाही तर 2 अंडी व त्याची क्वालिटी वाढवण्याचा प्रयत्न करतो. ह्याला आपण ओव्ह्युलेशन इंडक्शन म्हणतो. आणि ह्याचं मॉनिटरिंग आपण सोनोग्राफीद्वारे करतो. सोनोग्राफीद्वारे आपण काय बघतो तर अंडे कसे बनायला लागलेत, अस्तर कसं बनायला लागले, दुसरा काही फंक्शनल प्रॉब्लेम नाहीतर टेक्निकल प्रॉब्लेम वाटतोय का,
व ते अंड आपलं रप्चर व्हायला आलं, ओव्ह्युलेशन इंडक्शन जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपण मग जोडप्याला सांगतो की बाबा ह्या वेळेस आपण संबंध ठेवला पाहिजे, जेणेकरून प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता जास्तीत जास्त असावी. ही आपली पहिली पायरी झाली. जर असं करून 6 महिन्यात पेशंट प्रेग्नंट होत नाही तर मग आपण दुसरी पायरी म्हणजे घेतो की ज्याच्यामध्ये आपण IUI करतो. IUI म्हणजे इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन. आता इंट्रा म्हणजे मध्ये, युटराईन म्हणजे युटरस आणि इन्सेमिनेशन म्हणजे शुक्राणू जे माझे नॉर्मली आपल्या योनी मार्गामध्ये पडतात तेच आपण बाहेर घेतो, त्याला चांगलं पद्धतीने स्पर्म वॉश देतो व त्याला त्याच्यातले सर्वात चांगल्या क्वालिटीचे सर्वात फास्ट पळणारे शुक्राणू शोधून ते आपण डिरेक्ट इथे गर्भाशयाच्या पिशवीच्या मध्ये सोडतो, जेणेकरून त्यांचा जो हा प्रवास आहे तो प्रवास आपण कमी करतो, त्यांची एनर्जी कन्झर्व करतो आणि त्यांना मग फक्त गर्भाशयाच्या पिशवीतून गर्भनलिकेत जाण्या इतकाच प्रवास करावा लागतो, जेणेकरून त्यांची जी कपॅसिटी आहे गर्भ बनवण्याची ही कपॅसिटी जास्तीत जास्त आपल्याला त्याचा उपभोग घेता यावा. आता गर्भ कसा बनतो तर जे माझं एग असतं त्या एगच्या बाजूला एक लेअर असती व शुक्राणू तिथे जाऊन आपली ड्रिल मशीन कशी ड्रिल करते तसं त्या शुक्राणूंनी ड्रिल करून मध्ये जाऊन मग गर्भ तयार करायचा आहे. ह्याच्यासाठी जेवढी ताकद लागती, कधी कधी ह्या योनी मार्गात शुक्राणू पडल्यानंतर त्यांना ती ताकद भेटत नाही, नाहीतर मग अँटीस्पर्म अँटीबॉडीज म्हणून एक असतं, जेणेकरून की हे शुक्राणू माझे वरतीच जाऊ नाही शकत, ते इथल्या इथं जी फिमेल बॉडी आहे त्याला ती मारून टाकते. तर हे जी सगळी कारणं आहेत ती आपण IUI नी नील करू शकतो आणि आपण ह्याच्या पुढे जाऊन त्या जोडप्याला प्रेग्नन्सी देण्यास मदत करू शकतो. हे करण्याच्या अगोदर नाहीतर हे केल्याच्या पहिले सुद्धा आपण काही जोडप्यांना दुर्बिणीद्वारे तपासणी शस्त्रक्रिया सांगू शकतो, जेणेकरून आपल्याला जर सगळं तपासण्यांमध्ये नॉर्मल दिसत आहे तरी सुद्धा 6 महिन्यात वर्षात जर ते जोडपं प्रेग्नंट होत नाही तर आपण असं विचार करतो की आता मला एक्सरे सोनोग्राफी हे सगळं फोटो दिसतंय, तर आता मी प्रत्यक्ष जाऊन बघते की बाबा तिथे खरंच काही प्रॉब्लेम आहे का, मी म्हणजे ह्या स्त्रीला किती त्रास द्यायचा. तर मग ह्या तपासणीमध्ये आपण काय करतो तर पोटावरून एक दुर्बीण टाकतो, जेणेकरून मला हे सगळं बाहेरून दिसणार. म्हणजे माझे अंडाशय कसे आहेत, जिथे पाहिजे तिथे आहेत का दुसरीकडे कुठे जाऊन बसले आहेत, मध्ये कुठं चिपकाचिपकी आहे का, दुसरं कुठं काय इन्फेक्शन दिसतंय का, हे ट्यूब आणि ओव्हरी हे जसे पाहिजेत तसे आहेत का. जर ह्या जशा पाहिजेत तशा नसल्या तर मग ते माझ्या ट्यूबला बरोबर अंड्याला पकडता येत नाही, मग ते आपल्या पोटामध्ये लॉस्ट होऊन जातं. म्हणजे मी सोनोग्राफीवर किती जरी मला अंड फुटलेलं दिसलं तरी सुद्धा जर ते ट्यूबनी कॅच केलं नाही तर ती स्त्री प्रेग्नंट होणार नाही. त्याच्यासोबतच आपण योनी मार्गातून पण दुर्बीण टाकून हे जे माझं घर आहे युट्रस एंडोमेट्रियम आहे ते आपण तपासणी करून घेतो, जेणेकरून माझा गर्भ जर बनत असेल तर तो वापस येऊन इथं चिटकायला काही प्रॉब्लेम येतोय का. हे एवढं सगळं करून सुद्धा 80% स्त्रियांची ही तपासणी नॉर्मल येते, पण त्याची गरज असती का नसती हे केल्याशिवाय आपल्याला समजत नाही. आणि जर करून ती नॉर्मल आली तर मग आपण अजून 6 महिने देऊ शकतो शरीराला, ज्याच्यामध्ये की बाबा आपण जर प्रयत्नच नाही केला तर आपल्याला समजणारच नाहीये की ती स्त्री सहज प्रेग्नंट होणार आहे का नाही. एवढं सगळं करून सुद्धा जर जोडपं प्रेग्नंट होत नाही तर मग आपण टेस्ट ट्यूब बेबीचा त्यांना सल्ला देतो. आता एवढं सगळं करून टेस्ट ट्यूब बेबीला जायचं प्लस डिरेक्ट टेस्ट ट्यूब बेबीचे पण काही कारणं आहेत जे आपण लक्षात ठेवले पाहिजेत, जेणेकरून खूप साऱ्या गोळ्या औषधं देऊन सुद्धा अंडी बनत नाहीयेत, नाहीतर मग ट्यूब पहिल्याच तपासण्यांमध्ये बंद आलेले आहेत. जर ह्या ट्यूब्स बंद असतील तर मी पोटामध्ये अंडी फोडून काय फायदाच नाही. दुसरं, शुक्राणू भरपूर कमी आहेत, म्हणजे जर ते 5 मिलियन पेक्षा कमी आहेत आणि मी जरी त्याला शुक्राणूला IUI करून गर्भाशयाच्या पिशवीत सोडलं तरी सुद्धा त्याची जी प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी वाले जे शुक्राणू असतात ते माझे गर्भ बनवण्याची त्यांच्यात तेवढी ताकद नसती. मग हे असे जे जोडपे आहेत त्यांना आपण डिरेक्ट सुद्धा टेस्ट ट्यूब बेबीचा सल्ला देऊ शकतो. आता टेस्ट ट्यूब बेबी, IVF, ICSI हे जे सगळे शब्द आहेत ते आजकाल म्हणजे सगळेच माणसं
आलटून पालटून वापरतात आणि मग थोडंसं कन्फ्युजन होतं की बाबा IVF म्हणजे काय, इक्सी म्हणजे काय, टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय. IVF, इक्सी, टेस्ट ट्यूब बेबी हे आलटून पालटून जरी वापरलं तरी ते एकच गोष्ट सांगतायत की आपण जी शरीरातली प्रक्रिया आहे ती आपण बाहेर करत आहोत. आता शरीरामध्ये जी ही अंडी बनतात ती अंडी आपण शरीरातच बनवतो. एवढंच आहे की फक्त आपण 1-2 अंडी बनवण्याच्या ऐवजी आपण 7, 8, 10 अंडी बनवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्याला जास्त पीक भेटावं. त्याच्यानंतर मग आपण ती अंडी जी आहेत पोटामध्ये फुटण्याच्या पहिले, ते कुठंतरी हरून जाण्याच्या पहिले आपण योनी मार्गामध्ये सोनोग्राफी करून एक सुईद्वारे, एक छोटीशी शस्त्रक्रिया असती त्याच्याद्वारे आपण ती अंडी बाहेर काढून घेतो. मग त्या अंड्याला बाहेर घेतल्यानंतर आपण शुक्राणूंनी त्याचा गर्भ बाहेर लॅबमध्ये तयार करतो व तो इन्क्युबेटरमध्ये गर्भ ठेवतो आपण 3 ते 5 दिवस. असा गर्भ बनलेला आपण अस्तर एकदम छान झालेलं असलं की मग आपण तो गर्भ गर्भाशयाच्या पिशवीत सोडतो. आपण जसं पाऊस पडल्यानंतर पीक घेतो तसंच आम्ही इथे सोनोग्राफीद्वारे पेशंटला सगळं व्यायाम, आहार, लाईफस्टाईल चेंजेस सांगून हे अस्तर एकदम छान दिसलं, सगळे पॅरामीटर्समध्ये बसलं की आपण तो गर्भ मध्ये सोडला की 80% तरी गोष्टी होतात की बाबा ते गर्भ चिटकतो. आता हे झाले उपचार. आता ह्यांनी तुमचं प्रश्नाचं उत्तर झालं वाटतं. हे झालं नॅचरल मॅडम. पण काही जोडपी असे असतात की प्लॅनिंग करतात, 3 वर्ष नको, 5 वर्ष नको आणि मग त्यांना वंध्यत्व येतं. आता जरी जनजागृती झालेली असली तरीही स्त्रियांवरती मग त्याचा ठपका बसतो की वांज आहे, याच्यावरती काय सांगा? आता जर समाजाचं तुम्ही म्हणलं तर आपला जो समाज आहे तो माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपला जो समाज आहे तो 2 ह्याच्यात विभागित झालेला आहे. एक समाज आहे जो लवकरात लवकर मुलींची लग्न करून टाकतो. काय आता रूल्स जरी आलेले आहेत तरी सुद्धा 18व्या वर्षी प्रेग्नन्सी राहिली पाहिजे असे म्हणून सुद्धा येतात, जे म्हणजे त्या शरीराची कॅपेबिलिटीच नसती प्रेग्नंट होण्याची, ते तेवढं मच्युअर झालेलं नसतं, तरी सुद्धा त्या मुली येतात आम्हाला प्रेग्नंट व्हायचे म्हणून. आणि दुसरे जे समाजाचा भाग झालेला आहे त्याच्यामध्ये जे स्त्रिया म्हणतात की नाही आम्हाला पहिले आमच्या करिअरवरती लक्ष द्यायचंय आणि मग त्याच्यानंतर आम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे. नाहीतर मग दोन्ही जोडप्यांना असं वाटतं की नाही आम्हाला पहिले लाईफ एन्जॉय करायची आहे आणि मग आम्हाला प्रेग्नन्सी पाहिजे. तर मग ह्यांचं वय 30-35 मध्ये गेलेलं असतं आणि ह्या दोन्ही वयोगटामध्ये प्रेग्नन्सी राहणं थोडंसं अवघड होतं. आता तुम्ही म्हणताल पहिले तर बायका 14व्या 15व्या वर्षी प्रेग्नंट व्हायच्या, पण आता त्या होत नाही. कशामुळे तर आता स्ट्रेस मॅनेजमेंट, एक्सरसाइज, डाएट हे आजकालच्या मुली काहीच करत नाहीत, म्हणून त्या लगेच 18व्या वर्षी प्रेग्नंट होतील आपण असं एक्सपेक्ट नाही करू शकत, कारण की तेवढी त्यांच्यात मेंटल मॅच्युरिटी पण नसती आणि फिजिकल मॅच्युरिटी पण नसती, जे पहिल्या जमान्यांमध्ये बायकांमध्ये होती, जी आता नाही आहे, जी इमोशनल मॅच्युरिटी आपण म्हणतो. आणि दुसरी गोष्ट, आता हे जे वय वाढत चाललेलं आहे त्याचं पण मला असं वाटतं असं कारण आहे की म्हणजे त्या स्त्रीची जी आई आहे तिला असं वाटतं की मी जे माझ्या आयुष्यात केलं ते माझ्या मुलीने नाही केलं पाहिजे, म्हणून मग तिला जेवढं इंडिपेंडन्स दिलं जातं आणि हे जो ठप्पा दिला जातो की नाही यू हॅव टू बिकम इंडिपेंडंट, इमोशनली पण इंडिपेंडंट व्हायचे, इकॉनॉमिकली पण इंडिपेंडंट व्हायचे, तर हे जे प्रेशर आहे स्त्रियांवरती की नाही बाबा आम्हाला स्वावलंबी व्हायचंय, ह्याच्यामध्ये कुठेतरी त्या स्वावलंबी होण्याच्या ह्याच्यात, करिअरच्या ह्याच्यामध्ये आपण हे विसरून चाललोय की इकडं अजून एक रेस चालू आहे बॉडीची, जी आपण वेळोवेळी त्याच्याकडे लक्ष देऊन ते पण टाइमवर झालं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही ट्रेनची रुळं बघितली, दोन्ही जशी सोबत चालतात तसं आजकाल स्त्रियांचं एकच रूळ पुढे चाललंय आणि एक मागं राहायला लागलंय आणि मग त्याच्यामुळे सुद्धा वंध्यत्व वाढत चाललेलं आहे. जसं मॅडमनी सांगितलं तसं श्रद्धा IVF सेंटर बार्शीमध्ये महिलांच्या समस्या आणि पुरुषांच्या समस्यावरती योग्य उपचार केले जातात. गर्भाशयात गाठी, वारंवार होणारा गर्भपात, अनियमित मासिक पाळी, गर्भनलिकेचे विकार, PCOD, त्याचप्रमाणे पुरुषांच्या समस्या शुक्राणुहीनता, शुक्राणू गती कमी होणे, शुक्राणूच्या आकारात दोष, खराब गुणवत्तेचे शुक्राणू शून्यता आणि पुरुष वंध्यत्व यावर व्यवस्थित उपचार केले जातात. मॅडम, अलीकडं नॉर्मल डिलिव्हरीचं प्रमाण कमी होतंय आणि सिझेरियनवरती जास्ती जोर दिला जातो, त्याची काय कारणं आहेत? आणि सुष्मिता सेन अभिनेत्री यांना ब्युटी कॉन्टेस्टमध्ये एक प्रश्न विचारला गेला होता की स्त्रीचं खरं सौंदर्य कशात असतं, त्यावेळेला तिने सांगितलं की आई होण्यामध्ये सौंदर्य असतं.
आता तुम्ही जे महिलांचं सांगितलं की त्या फक्त करिअरकडे लक्ष देत आहेत, त्याचा परिणाम काही सिझेरियनवरती होऊ शकतो का? आता जसं सिझेरियन होण्याचं एक कारण आहे की एल्डरली प्रायमरी, म्हणजे वय जर जास्त असेल तर त्या स्त्रीचं सिझर होण्याची जी शक्यता आहे ती जास्त असते. तर जर मी प्रेग्नन्सी लेट प्लॅन करणार तर माझी शक्यता सिझर होण्याची जास्त असते. त्याच्यासोबत जसं वय वाढत जातं तसं प्रेग्नन्सी मधले जे प्रॉब्लेम्स आहेत, जे प्रेग्नन्सीमध्ये येतात, कारण बीपी वाढणे, साखर वाढणे, जास्त वजन वाढणे, बाळाची वाढ कमी होणे, हे सगळे प्रॉब्लेम जे माझ्या वयाच्या रिलेटेड आहेत, बाळामध्ये व्यंग येणे, तर हे जर कारणं वाढत गेली आणि जर प्रेग्नन्सी माझी 35व्या वर्षी राहिली आहे आणि मला माहित नाहीये की मी अजून एकदा प्रेग्नंट होणार आहे का नाही, तर त्याच्यामध्ये पण ती जी मेंटॅलिटी असती त्या स्त्रीची की बाबा आता मला भीती वाटतेय, मला एक झालं बस झालं, तर मग ह्याच्यामुळे सुद्धा सिझेरियनचे जी रेट्स आहेत ती जास्त होत आहेत. आता सिझेरियन वरती भार कुणी देत नाहीये, पण जर कारणच येत आहेत भरपूर तशी डॉक्टरांसमोर, तर कधी कधी त्यांच्याकडे ऑप्शन नसतं. तर आता सिझेरियनची जर आपण कारणं म्हणली तर त्याच्यामध्ये एक तर वय वाढलेलं, दुसरं वय वाढण्याच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते, वय जरी कमी असलं, 18, 19, 20, कधी कधी 17, 15 वर्षाची पण मुली येतात ज्यांच्यामध्ये बीपी एकदम भरमसाठ वाढतो, रक्त कमी असतं, बाळाची वाढ कमी असते. तर त्यावेळेस जेव्हा आपण हेल्दी प्रेग्नन्सी, हेल्दी बेबी, हेल्दी मदरचा जेव्हा विचार करतो तेव्हा सीझर करण्याच्या ऐवजी आपल्याकडे काही मार्ग राहत नाही. तर असं मी म्हणेल की आता हे जे सगळं चाललं आहे प्रश्न की बाबा सिझेरियनवरती भार देतायत, पण आपण हे जर सगळ्याच गोष्टी इंटर रिलेटेड आहेत हे आपण जर समजून घेतलं नाही तर मी तुम्हाला सांगते खरंच नॉर्मल डिलिव्हरी डॉक्टरसाठी पण सोपीच असते, कारण की आम्हाला फक्त कॅच करावं लागतं, मॉनिटरिंग जास्त करावं लागते, ठीक आहे, पण आम्ही लवकर फ्री होतो. तेच जर सिझेरियन सेक्शनचं म्हणलं तर नाही म्हणलं तरी सुद्धा ती एक शस्त्रक्रिया आहे, जेणेकरून मला पेशंटकडे जास्त लक्ष द्यावं लागणार, पोस्ट ऑफ केअर चांगली करावं लागणार, त्याच्यानंतर ते टाके चांगले निघाले पाहिजेत. इन दी एंड सिझेरियन सेक्शन डॉक्टरसाठी जास्त मेंटली टॅक्सिंग होऊन जातं आणि सिझेरियन केलं तर कॉम्प्लिकेशन होतच नाही असं पण काही काही स्त्रियांना वाटतं. म्हणून आजकाल सिझेरियन सेक्शन ऑन डिमांड ही पण एक गोष्ट आलेली आहे की बाबा मला सहन नाही करायचं, माझी मेंटॅलिटी नाही आहे, मी एक सुद्धा कळ नाही सहन करू शकत, नाहीतर मला रिस्क घ्यायची नाहीये. तर ही जी गोष्ट आहे की बाबा कॉम्प्लिकेशन रेट कमी होतं, बाळाला प्रॉब्लेम कमी होतात, हे पण एक मी म्हणेल की गोष्ट आहे जी समाजामध्ये चालू आहे. आणि त्याच्यामुळे सुद्धा जर पेशंटनी कोऑपरेट नाही केलं तर मी पेशंट कडून करून नाही घेऊ शकत, तर ते पण एक कारण आहे जेणेकरून सिझेरियन सेक्शनची रेट्स वाढायला लागलेत. अनेक वेळा प्रसूती झाल्यानंतर जन्माला आलेलं बाळ हे कुपोषित असतं आणि गंभीर अवस्थेमध्ये असतं. एकीकडे अपत्य झाल्याचा आनंद असतो आणि एकीकडे ही अवस्था एकूणच कुटुंबावरती परिणाम करत असते. त्या बाळाच्या अवस्थेची ही नेमकी कारणं कोणती असतात? त्यांना काचेच्या पेटीत ठेवलं जातं. हो, तर आता ह्याची जे कारणं आहेत तर मी म्हणेल जर आपण एक झाड घेतलं, त्या झाडाला लावण्यासाठी आपण समजा आंब्याचं झाड घेतलं, त्याच्यासाठी आपण एक कोय घेतो आणि ते कोय लावतो आणि मग त्या झाडाला आंबा येतो. आणि नेक्स्ट झाड जर येणार असेल तर मग त्या झाडाची कोय घेऊन आपण पुढे जातो. तर जसा ती पहिली कोय असणार जशी, तसं ते आंब्याचं झाड येणार आणि तसंच त्याला कोय येणार. तर हे जे तुमचा प्रश्न आहे की बाबा जे लेकरं लहान होत आहेत त्याला आपण सायंटिफिक टर्म्स मध्ये जर IUGR नाहीतर मग इंट्रायुट्राईन ग्रोथ रिटार्डेशन नाहीतर मग स्मॉल फॉर जेस्टेशनल एज जर म्हणलं तर ह्याचं मेन कारण जे आहे ते आईपासून चालू होतं, पण ती आई तिच्या आईच्या पोटात असल्यापासून चालू होतं. ठीक आहे, तर मग जर आपण ह्या प्रश्नाबद्दल बोलतोय तर ह्याची कारणं तुम्हाला इंटरनेटवरती कुठे पण सापडतील, पण मला ह्यामध्ये स्ट्रेस काय करायचंय तर इफ वी वॉन्ट टू चेंज द नेक्स्ट जनरेशन, आपल्याला जर आपली पुढची पिढी अजून स्ट्रॉंग करायची आहे तर आपण त्या बाळाला आपल्या पोटामध्ये असल्यापासून लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून जर मी माझ्या आईला लहान झाली होते, जर माझं वजन 2 किलो 1 किलो 500 असं आलेलं असेल तर माझी लेकरं लहान होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. कशामुळे तर ते जेनेटिकली तसं होऊन जातं. पण जर मला माहितीये मी लहान आहे
तर मी अजून जास्त काळजी घेऊन माझा जो गर्भ आहे त्याला मी जास्त काळजी घेऊन, जास्त लक्ष देऊन, त्याचं वजन जर 2 किलो 500च्या पुढे नेलं तर त्याची हाईट माझ्यापेक्षा जास्त असणार, ते हुशार माझ्यापेक्षा जास्त असणार, माझ्यापेक्षा प्रतिकारशक्ती जास्त असणार आणि त्याची लेकरं त्याच्यापेक्षा मोठी होऊ शकतात. जर आपण हे स्ट्रेस करून पेशंट्सला आणि पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं तर ते पूर्ण काळजी घेण्यास तयार होतात. आता काळजी घ्यायची काय, तर आहार पहिल्यापासूनच नीट असला पाहिजे, व्यायाम प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट असते की स्ट्रेस, टेन्शन, तणाव. कारण की आजकाल स्त्रियांना, मुलींना स्ट्रेस मॅनेजमेंट हा प्रकारच माहित नाहीये, म्हणून त्याच्यामध्ये थोडं जरी काही जरी झालं प्रेग्नन्सीमध्ये तरी सुद्धा त्यांना लगेच रडू येतं, टेन्शन येतं, उलट्या चालू होतात. मग ह्याच्यामुळे काय होतं, जेवणावरती दुर्लक्ष होतं, मग इन दी एंड बेबी स्मॉल होतं. आता प्रेग्नन्सीमध्ये जे होण्याची कारणं आहेत की गर्भ छोटा होण्याची कारणं, आता ही सगळी आपण मॅनेज करू शकतो. पण दुसरी जी कारणं आहेत ते आपल्या प्लॅसेंटाच्या रिलेटेड आहेत. प्लॅसेंटा म्हणजे जी वार असते आपली, ज्याच्यातून आपली गर्भनलिका निघून बाळाच्या पोटात जाऊन त्याला जेवण, खावण, ऑक्सिजन सगळं देतं. आता ही जी प्लॅसेंटा आहे, वार आहे, ह्याची जी स्थापना होत असती पोटामध्ये ती पहिल्या 3 महिन्यात होती. तर आपल्या भारतामध्ये काय पद्धत आहे की आपण पहिले 3 महिने हॉस्पिटलमध्ये जातच नाही. कशामुळे, तर एवढ्या लवकर कोण जातं, बरोबर आहे. पण जसं प्रेग्नन्सी आपली जशी ही बिल्डिंग आपण बनवलेली आहे त्याचा जो पाया स्ट्रॉंग असला तर मी किती पण मजले वरती चढू शकते. पण जर माझा पायाच स्ट्रॉंग नसला तर मी पुढे किती जरी प्रयत्न केलं तरी सुद्धा मी वरती मजले नाही चढू शकणार. तसंच जर माझ्या पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण त्या प्रेग्नंट बाईला जास्त लक्ष दिलं, तिच्या आहाराकडे लक्ष दिलं, तिला हाय प्रोटीन डाएट दिलं, तर ही जी स्थापना आहे माझ्या प्लॅसेंटाची, प्रेग्नन्सीची, त्याचा पाया जर स्ट्रॉंग झाला तर त्याच्यानंतर तिने थोडं दुर्लक्ष केलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. पण जर पहिल्या 3 महिन्यामध्येच आपण दुर्लक्ष करतो, उलटी मळमळ होती म्हणून पेशंट खात नाही, आपण गोळ्या, औषधं, मल्टीव्हिटॅमिन्स ते घेत नाही, प्लस आपला आहारच भारतीयांचा असा आहे त्याच्यामध्ये प्रोटीन नाहीच आहे. म्हणजे आपण वरण खाल्लं तर एवढूसच खातो, भाज्या खाल्ल्या तर एवढूसच खातो, फळं तर आजकाल कुणी खातच नाही. म्हणल्यावरती जे चांगल्या गोष्टी पहिल्या 3 महिन्यात भेटल्या पाहिजेत ते भेटत नाही. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की प्रेग्नन्सी टेस्ट तुम्ही महिना चुकल्या करा व लगेच येऊन ॲटलिस्ट सल्ला तरी घेऊन जावा की बाई मी गोळ्या औषधं नाही चालू केलं तरी सुद्धा तुम्ही काय खाल्लं पाहिजे हे जरी तुम्ही समजलं आणि फॉलो केलं तर त्यांनी माझ्या पुढच्या पूर्ण 9 महिन्याला मदत होती. जेणेकरून हे जे प्लॅसेंटा रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, जर माझा रक्तपुरवठा न होणे, बाळ लहान होणे, रक्तपुरवठ्यात प्रॉब्लेम येणे, पुढे जाऊन बीपी वाढणे, पाणी कमी होणे, हे सगळे प्रॉब्लेम्स आपण कमीत कमी ठेवू शकतो. बरोबर.